तुमच्या घरातला गॅस सिलेंडर आता किती भरलाय? नाही, हे विचारण्याचं कारण आज भारतातल्या प्रत्येक घरात हाच प्रश्न विचारला जातोय. भारतभर लोक गॅस सिलेंडरसाठी रांगा लावून उभे आहेत. मुंबईतल्या 5 स्टार हॉटेल्सने मेनू कट केले आहेत. बंगळुरूमध्ये रेस्टॉरंट बंद झाली आहेत आणि दिल्ली हायकोर्टच्या कॅन्टीनमध्ये शिजवलेलं जेवण मिळेन असं झालंय. शाळा, कारखाने, लग्न हे सगळंच गॅसच्या तुटवड्याने विस्कळीत झाले. हे का होतंय? कारण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे आणि त्याचा थेट फटका बसतोय तुमच्या माझ्या घरातल्या स्वयंपाकघराला. पण पुण्यातल्या शास्त्रज्ञांनी 20 वर्ष संशोधन करून एलपीजी गॅसला एक पर्याय शोधलाय. तर काय आहे पर्याय? हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात एक युद्ध पेटलं. परिणाम, होर्मुझची समुद्रधोनी बंद झाली. भारताची एकूण एलपीजी आयातीपैकी 55 ते 65% एलएनजी हे होर्मुझच्या समुद्रधोनीतून येतं. पण तो मार्ग बंद असल्याने साप्ताहिक एलपीजी आयात अंदाजे 30% घटली. त्याने कमर्शियल सिलेंडर पुरवठा बंद झाला आणि सरकारला इसेन्शियल कॉमोडिटीज ऍक्ट लागू करावा लागला. मोठमोठ्या शहरातील बहुतेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स काही काळासाठी किंवा पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र दिसत आहे. काही हॉटेल मालक सांगतायत की आम्ही फक्त कॉफी बनवू शकतो, बाकी काहीच नाही. 5 मार्च रोजी सरकारने आदेश काढला, एलपीजी आता फक्त घरगुती वापरासाठीच, कमर्शियल वापर थांबवा. म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सगळ्यांना स्वयंपाक करण्यास मनाई. सिलेंडर साठवणुकीवर आता इसेन्शियल कॉमोडिटीज ऍक्ट अंतर्गत 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण एक गोष्ट आहे, पुणे येथील डॉक्टर होमी भाभा रोडवरील CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे गेल्या 20 वर्षापासून एक संशोधन सुरू होतं आणि त्यांनीच हा एलपीजीला पर्याय शोधून काढला आहे, ज्याचं नाव आहे डायमेथिल इथर अर्थात DME. DME हे एक सिंथेटिक पद्धतीने तयार केलेले इंधन आहे, जे थेट एलपीजीला पर्याय म्हणून किंवा एलपीजी मध्ये मिसळून वापरता येतं. NCLच्या शास्त्रज्ञांनी मिथेनॉलच्या डायहायड्रेशन प्रक्रियेतून DME तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं असून भारताचा स्वतःचा कोळसा किंवा बायोमास यापासून मिथेनॉल तयार होतं आणि मग त्यापासूनच तयार होतं DME. या तंत्रज्ञानाने आतापर्यंत 250 किलो प्रतिदिन DME उत्पादन यशस्वीपणे करून दाखवलं आहे आणि लवकरच 2.5 टन प्रतिदिन पर्यंत वाढवण्याचे त्यांचे नियोजन आहे. NCLने एक विशेष आदिती ऊर्जा संच शेगडी देखील तयार केली आहे, जी 30% DME मिश्रित एलपीजी किंवा 100% DME वर चालते. पारंपरिक एलपीजी शेगडीच्या तुलनेत ही शेगडीची कार्यक्षमता 10 ते 15% अधिक आहे. तसेच DME भारतीय बायोमास किंवा कोळशापासून देशातच उत्पादन घेता येते. सोबत कमी उत्सर्जन, किंमतही कमी. तसेच DME एलपीजी मध्ये 20% मिसळता येते. नव्या पाईपलाईन्सची किंवा मोठ्या पायाभूत सुविधांची गरज देखील नाही. म्हणजे तुमच्या घरातल्या शेगडीत किंवा सिलेंडरमध्ये हा मोठा बदल होऊ शकतो आणि या मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास DMEचं उत्पादन एलपीजी पेक्षा स्वस्तही होऊ शकतं. पण हे इतकं सोपं नाही, कारण DMEचं उत्पन्न आता 250 किलो प्रतिदिन आहे, पण 85,000 टन प्रतिदिन इतकी भारताची गरज आहे. याचसाठी शास्त्रज्ञांनी डॉक्टर माशेलकर यांनी सेंटर ऑफ हाय टेक्नॉलॉजीला तातडीने निधी आणि मदत देण्याची विनंती केली आहे. हा गॅस भारताला परदेशावरील डिपेंडन्सी कमी करण्याची एक मोठी संधी आहे. आजच्या या गॅस संकटाबद्दल तुमच्या घरात काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.